स्क्रीनवर पाहतोय अनुपमा, मोठ्या प्रमाणात अजित पवार समर्थक यावेळी आक्रोश करतायत. सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर महिला सुद्धा त्यांना अश्रू अनावर होत आहेत. मोठ्या प्रमाणात अजितदादा अजितदादा म्हणून हाक हे कार्यकर्ते लगावत आहेत. खरं तर रुग्णालयासमोर भावनिक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत आणि दादा परत या अशा घोषणा कार्यकर्त्यांच्या वतीनं दिल्या जात आहेत. ही चारही दृश्य महत्त्वाची सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय. एकीकडे ज्या घटनास्थळी हे विमान क्रॅश झालं, दुसरीकडे आता मुख्यमंत्री फडणवीस हे बारामतीत दाखल झालेले आहेत. राज्यपाल त्यांच्यासोबत आहेत, दादा भुसे त्यांच्यासोबत आहेत. तर ही तिसरी अत्यंत महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. सध्या पवार कुटुंबीयसुद्धा रुग्णालयात आहे आणि इथं रितेश देशमुख यांनी सुद्धा यावेळी ट्विट केलेलं आहे. अजितदादांबाबतची अपघाताची बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला. माझं मन सुन्न झालं. महाराष्ट्राचं अत्यंत धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्या अकाली जाण्यानं राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना रितेश देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. मला अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याचं भाग्य लाभलं. त्यांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि आपुलकी कायम स्मरणात राहील, असं ट्विट रितेश देशमुख यांनी केलेलं आहे. मनाला वेदना देणारी ही घटना आहे. त्यांचं अचानक आपल्यातून असं निघून जाणं याच्यावर आत्ताही विश्वास बसत नाही आहे. ते महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा राहिला आणि महाराष्ट्राच्या जडणघडणेमध्ये गेली काही दशकं त्यांचं योगदान हे कोणीही नाकारू शकणार नाही. अमित देशमुख यांची ही प्रतिक्रिया होती आणि या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक दबदबा निर्माण करणारं हे एक वेगळं नेतृत्व होतं आणि गेल्या अनेक दशकांपासूनची त्यांची ही राजकीय कारकीर्द होती आणि या कारकिर्दीला आज विराम मिळालेला आहे. अजित पवारांची अकाली एक्झिट ही सगळ्यांच्याच मनाला खरं तर चटका लावणारी आहे. अत्यंत झपाटलेपणानं काम करण्याची त्यांची हातोटी होती. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अजित पवारांची काम करण्याची एक विशिष्ट शैली होती आणि यामध्ये कोणीही त्यांच्या या कार्यशैलीतून सुटत नव्हता. एखादं काम अजित पवारांना आवडलं नाही तर तिथल्या तिथे रोखठोक बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि अनेकदा हे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा चित्रित झालेलं आहे. यावरून अनेकदा अजित पवारांची यावरून त्यांना प्रश्न विचारले असता सुद्धा त्यांनी सांगितलं की जनतेशी आम्ही बांधील आहोत आणि त्यांच्याशी उत्तरदायित्व आहे, त्यांचं भलं तरच आम्ही राजकारणी, अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिलेली आपण अनेकदा ऐकलेली आहेत. तेव्हा अजित पवारांचं हे कामाचं झपाटलेपण आज अपघाताच्या वेळी सुद्धा दिसून आलं. खरं तर आज सकाळीच त्यांची प्रचारसभा होती. सकाळी 9:30 वाजता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या प्रचारसभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते आणि त्या दृष्टीनं सकाळी जेव्हा 8 वाजता विमानानं लँडिंग केलं, 8:46 साधारण 8:45-9च्या दरम्यान हा अपघात झाला आणि अजित पवारांचा मृत्यू झाला. मात्र आज 9:30 वाजताच त्यांनी सकाळी सभा ठेवलेली होती आणि संपूर्ण या प्रभागातल्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची चर्चा होती. एक त्यांची गटसभा होती. पंचायत समित्यांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. 5 तारखेला मतदान होणार होतं आणि त्या दृष्टीनं अजित पवारांचा हा प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरू होती. कारण काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, तेव्हा निवडणुकींचं चित्र काल स्पष्ट झाल्यानंतर लगेचच आज प्रचाराच्या रणांगणामध्ये अजित पवार उतरणार होते. त्या दृष्टीनं सगळ्या बैठकांचं नियोजन केलं होतं आणि अशाच या प्रचार सभांमुळे अजित पवारांना लवकर पोहोचणं बारामतीमध्ये गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी नियोजन केलं होतं. मात्र त्या आधीच काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि अजित पवारांची अकाली एक्झिट झाली. प्रशासनावर अत्यंत पकड असलेले आणि उघडपणे मोकळं बोलून अनेक वादांना खरं तर आमंत्रण देणारे असे एक महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातले. राजकीय रणनीतीतला खरं तर एक बेभरोशी जी वृत्ती असते ती दाखवणारे सुद्धा अजित पवार होते, असं सुद्धा अनेक राजकीय विश्लेषक सांगतात. अजित पवार ही एक अशी व्यक्ती होती की त्यांच्या मनाचा थांग कधी लागला नाही. अनेकदा ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या त्याचा केंद्रबिंदू जेव्हा जेव्हा अजित पवार होते तेव्हा ते नेहमीच जेव्हा काही महत्त्वाचा क्षण असायचा तेव्हा ते नॉट रिचेबल असायचे प्रतिक्रियांसाठी. मात्र अजित पवार आता कायमचे नॉट रिचेबल झालेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर सगळ्यांनाच ही एक दुःख देणारी आजची घटना आहे. अजित पवारांना
राजकीय वर्तुळातलं एक दबदबा निर्माण करणारं हे एक मोठं नेतृत्व आज हरपल्यानं एक मोठी खोली खरं तर पोकळी निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये. त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांना कधी विसरलं जाणार नाही. ते त्यांच्या कार्यशैलीमुळे, त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या वर्चस्वामुळे. तर या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळलेला पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकांनी शोक व्यक्त केलेले. स्वतः फडणवीस आत्ता बारामतीत आलेले आहेत. मात्र ही रुग्णालयाबाहेरची आता दृश्य पाहतो. पवार कुटुंबीय रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे. सगळंच पवार कुटुंबीय तिथं उपस्थित आहे. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नेतेमंडळीसुद्धा तिथं, विविध पक्षांचे नेतेमंडळी इथं आलेले आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा बारामतीत दाखल झालेले आहेत. आणि यावेळी काही वेळापूर्वीच फडणवीस इथे दाखल झाले होते. त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदेसुद्धा आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतात. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, समर्थक दादा हरवले, दादा एकदा आमचं ऐका असं सुद्धा तिथं आक्रोश करत असल्याचं पाहायला मिळतंय. मोठा पोलीस बंदोबस्त तिथं रुग्णालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे. चारही दृश्य आपण सध्या पाहतोय. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. अजूनही धुराचे लोट आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहेत. रुग्णालयाबाहेरची दृश्य आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे दाखल झालेले आहेत. आणि अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या 11 वाजता अंत्यसंस्कार विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर होणार आहे. तिथं सुद्धा तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. VCR कंपनीचे खाजगी विमान लँडिंग करत असतानाच ही दुर्घटना घडली. आपण जर पाहिलं तर अजित पवार हे पहाटेच उठायचे आणि काम करायचे. एखादं उद्यान असो किंवा मग हॉस्पिटल असो किंवा बस स्थानक असो, इथं ते स्वतः जाऊन व्यवस्था बघायचे आणि नंतर अधिकाऱ्यांना ते झापायचे. हे सुद्धा आपण अजित पवार पाहिलेले आहेत. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं, आजसुद्धा प्रचारसभा म्हणजे जवळपास 9-9:30ची त्यांची प्रचारसभा होती बारामतीतली. त्याच्यासाठी ते सकाळी लवकरच मुंबईहून बारामतीमध्ये दाखल होत होते. आणि अगदी 8:46 हा अपघात झाला आणि ही दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रत्यक्षदर्शींनी विमान खाली पडलेलं पाहिलेलं आहे, स्फोट झालेला पाहिलेला आहे. सगळी प्रत्यक्षदर्शींनी माहिती माध्यमांना दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दादा ही अजितदादांची ओळख आहे. दादा हे कायम प्रचारसभा असो किंवा इतर कुठली जाहीर सभा, पत्रकारांशी बोलताना कायम त्यांनी खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं. पत्रकारांना उत्तर देताना मात्र तेवढंच स्पष्टपणे दादा म्हणायचे, कुठलं काम होणार नसेल तर ते नाही म्हणून स्पष्ट सांगायचे, होणार असेल तर लगेचच अधिकाऱ्यांना ते आदेशसुद्धा द्यायचे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात समर्थक रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहेत. आणि पवार कुटुंबीयसुद्धा तिथं आलेलं होतं. तिथून ते आता गेलेले आणि तिथं मुख्यमंत्री आता बारामतीत दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते अजित पवार यांचं जाणं हे खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारं आहे. शरद पवारांनी जेव्हा दिल्लीतल्या राजकारणाला सुरुवात केली आणि त्यावेळी होम ग्राउंड म्हणजे बारामती कोण सांभाळणार असा प्रश्न जेव्हा होता, तेव्हा खरं तर अजित पवारांनी बारामती सांभाळलंच नाही, तर त्यांनी त्यांचा प्रभावसुद्धा वाढवला आणि पुण्यातल्या ग्रामीण भागाकडे त्यांनी लक्ष दिलं. अगदी पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून ग्रामीण भागातला अगदी चप्पा त्यांनी माहिती करून घेतला. कार्यकर्त्यांबरोबरचा त्यांचा संपर्क वाढवला आणि अशा प्रकारे शरद पवारांनी ज्या शैलीनं राजकारण केलं, अगदी त्या शैलीनं अजित पवारांनी सुद्धा राजकारण केलेलं आपण पाहिलं. उद्या सकाळी 9 वाजता अंतिम यात्रा निघणार असल्याचं कळते. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार असणार आहेत. तर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विमान अपघाताचा घटनाक्रम जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. विमानानं मुंबईवरून बारामतीसाठी टेक ऑफ केलं सकाळी 8:10 घटनाक्रम आपण पाहतो या अपघाताचा. पहिल्यांदा पायलटनं बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला, तो 8:18. मग 30 नॉटिकल माईल अंतरावर असताना पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमान उतरवण्यास परवानगी दिली. पायलटच्या निर्णयानुसार VMC मध्ये उतरण्याचा सल्ला देण्यात आला. हे सगळं घडत होतं 8:18. त्यानंतर विमान लँड करण्याचा पहिला प्रयत्न झाला. रनवे 11 दिसत नसल्यानं
पुन्हा विमान मागे वळवण्यात आलं. तोपर्यंत हे विमान तिथंच घिरट्या घालत होतं. दुसऱ्या प्रयत्नात देखील रनवे दिसत नसल्याचं पायलटकडून कळवण्यात आलं. आता हे 2 प्रयत्न पायलटनं केलेले आहेत. काही क्षणानंतर रनवे दिसत असल्याची माहिती पायलटनं दिली. त्यानंतर विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला. रनवे 11 वर लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला, मात्र पायलटकडून रेड बॅग मिळाला नाही. म्हणजे 2 वेळा प्रयत्न केलं आणि त्यानंतर तिसऱ्यांदा रनवे दिसल्याचं पायलटनं कळवलं आणि नंतर पायलटशी संपर्क तुटल्याचं कळतंय. रनवे थ्रेट होल्डजवळ विमानाला आग लागलेली दिसली. हे घडलं 8:44 विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. म्हणजे जवळपास 8:45 ते 8:46 मध्येच ही दुर्घटना घडली आहे आणि विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ तिथं गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षदर्शीसुद्धा तिथं त्यावेळेला होते. ज्यावेळेला विमान खाली पडलं 3 ते 4 स्फोट तिथं झाले, ज्यामुळे मोठी आग लागली होती आणि आग असल्यानं कोणी लगेचच मदत करायला तिथं पोहोचलं नाही. मात्र आरडाओरड त्या ठिकाणी झालेला. तर विमान अपघातात कुणाकुणाचा मृत्यू झाला आहे ते आपण पाहतोय. 1973 साली मोहन कुमार मंगलम पोलाद खाण मंत्री होते. त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेसचे खासदार संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. 1965 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. आतापर्यंत विमान अपघातात भारतीय राजकारणी नेमके कोण कोण गेले ते आपण पाहतोय. काँग्रेस नेते माधवराव सिंधिया 2001 मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचा सुद्धा विमान अपघातात मृत्यू झाला. 2005 मध्ये हरियाणाचे मंत्री ओमप्रकाश जिंदाल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर अरुणाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा सुद्धा 2011 मध्ये विमान अपघातातच मृत्यू झाला. आणि सगळ्यात आत्ता अगदी जवळून पाहिलेला मृत्यू तो म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी 2025 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि 8 जानेवारी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तर ज्यावेळेला 8:46 हे विमान खाली पडलं त्यावेळेला 3 ते 4 स्फोट झाल्याची सुद्धा माहिती प्रत्यक्षदर्शींनी यावेळी दिलेली आहे. तर मोठी आग लागल्याने इथं कोणी मदतीला त्यांच्या पोहोचलेली नाही. मात्र विमान अपघातात आत्तापर्यंत कोणकोणत्या नेत्यांचा मृत्यू झाल्याचं आपण ग्राफिकसुद्धा पाहिलेलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. उद्या सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचं कळतं. ही 4ही दृश्य आपण सध्या पाहतोय. एकीकडे दुर्घटनास्थळी सध्या जर आपण पाहिलं तर अजूनही आग विझवली जाते. तर दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानचं हे मैदान आहे जिथं उद्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झालेली आहे आणि रुग्णालयाची ही दृश्य आपण पाहतोय. रुग्णालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात समर्थक जमलेले आहेत आणि तिथं पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. आणि ही दृश्य जर आपण पाहिली, ही 4ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत. एकीकडे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात पवार कुटुंबियांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत, जाहीर सभा झालेल्या आहेत, कृषी प्रदर्शनं सुद्धा झालेली आहेत आणि त्याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आता अजित पवारांचे अंत्यसंस्कार उद्या करण्यात येतील. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रुग्णालयासमोर सध्या भावनिक वातावरण झालेलं आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तिथं जमलेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं दाखल झालेले आहेत. दादा भुसे त्यांच्यासोबत आहेत. राज्यपाल सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत आणि ते आता पवार कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व संपलंय, अशा पद्धतीची हाक सध्या बारामतीकरांच्या वतीनं दिली जाते. अशा भावना कार्यकर्त्यांच्या वतीनं व्यक्त केलेल्या जात आहेत. सध्या रुग्णालय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आलेला आहे. तर ही विद्याप्रतिष्ठानचं हे मैदान आपण पाहतोय. या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. उद्या सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. बारामती रुग्णालय परिसरात आक्रोश सध्या सुरू आहे.